पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. ही जी महाराष्ट्राची निजखूण आहे पंढरपूरची वारी आणि विशेषतः पायवारी आषाढीमधली, याचं थोडं अंतरंग जरा समजावून घेणं हे फार आवश्यक आहे. कारण काय आहे, हा एक आनंद सोहळा आहे. म्हणजे मी आमच्या जनाबाई माऊलींचं एक फार गोड अभंगातलं शेवटचं चरण असं आहे, ऐसा आनंद सोहळा दासी जनी पाहे डोळा. हा जो आनंद सोहळा आहे आणि वारीचं जे आगळे वेगळेपण आहे, वारीचं जे वैशिष्ट्य आहे, ते थोडं आपण जरा समजावून घेऊया. हा सोहळा मी म्हटल्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जी जीवन राहटी आहे तिचा हा कणा आहे, तिचा हा मेरुदंड आहे. म्हणजे महाराष्ट्र कुणी घडवला तर महाराष्ट्र वारीने घडवला, महाराष्ट्र संतांनी घडवला असं निर्विवादपणे म्हणता येईल. वारीचा अर्थ काय हो? वारी हा जो शब्द आहे, आपण जर शब्दकोशामध्ये बघितलं तर वारी या शब्दाचा अर्थ येरझार असा आहे. अगदी थोडा कठीण मराठी शब्द म्हणजे हेलपाटे. पण हेलपाटे याच्यामध्ये एक जबरदस्ती अनुस्यूत आहे की काम झालं नाही म्हणून माणूस हेलपाटे घालतो. वारी तशी नाही आहे. वारीमधला जो गाभा आहे, येरझार, नित्याने भेट देणं. एका विशिष्ट कालावधीनंतर विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रकारची जीवन राहाटी आचरण करत भेटायला जाणं, जे आपलं आराध्य दैवत आहे किंवा जे आपल्या जीवनाचं अधिष्ठान आहे असं आपण म्हणू थोड्या कठीण भाषेमध्ये, त्याला नित्याने भेटायला जाणं हा वारी या शब्दामधला अनुस्यूत अर्थ आहे. त्यामुळे आपली पंढरपूरची पायवारी जी आहे, की मी म्हटल्याप्रमाणे की आमचा तुकोबारायांचं प्रस्थान आमचं ज्येष्ठवद्य सप्तमीला होतं, ज्ञानदेवांचं ज्येष्ठवद्य अष्टमीला होतं आणि तिथून वाटचाल करत करत आषाढ शुद्ध दशमीला, म्हणजे जी महाएकादशी आहे, म्हणजे ज्या दिवसाचं वर्णन आमच्या नाथरायांनी आला आषाढी पर्व काळ असा केलेला आहे. भक्त मिळाले सकळ असा नाथरायांचा फार सुंदर अभंग आहे. त्याच्यामध्ये नाथांनी संपूर्ण संत मालिका ही ओवलेली आहे. त्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी वाटचाल करत हे सगळे सोहळे पंढरीमध्ये पोचतात. हा अनेक शतकं घडत आलेला हा परिपाठ आहे. म्हणजे वारी ही येरझार जी आहे असं आपण जे म्हणतोय की नित्याने भेटायला जाणं, अतिशय प्रेमाने भेटायला जाणं, हा वारी या शब्दाचा गाभा आहे. यात्रा जी आहे ना, यात्रा आहे बघा, यात्रा आणि वारी याचं बहुतेक ठिकाणी केंद्रस्थान जे आहे ते कुठलं तरी आराध्य दैवत हेच आहे. पण यात्रा ही जी आहे ही यात्रा वार्षिक असते, ठरलेल्या काळामध्ये असते. यात्रेमध्ये मुख्यतः एक म्हणजे जसा तो आध्यात्मिक मेळा आहे तसा तो सांस्कृतिक पण जास्ती आहे. वारी ही जी आहे, वारीचा गाभा हा आध्यात्मिक पण आहे आणि सांस्कृतिक पण आहे. त्यामुळे यात्रेमध्ये आम्ही जातो, आम्ही यात्रेचा आनंद घेतो. वारीमध्ये आनंद आहे, क्रीडा आहे आणि साधना पण आहे. म्हणून वारकरी जो आहे, आता इथे वारकरी शब्दाची जी व्युत्पत्ती आहे किंवा वारकरी शब्दाची जी निर्मिती आहे ती खरं वारकरी हे आमचं त्याला मी बोलीभाषेतलं रूप आहे. वारी करतो तो वारकरी. त्यामुळे मूळ शब्द जो आहे तो वारीकर असाच आहे. आणि हा जो शब्द आहे वारीकर हा ज्ञानदेवांनी वापरलेला आहे त्यांच्या अभंगामध्ये. त्यामुळे वारीकरचं वारकरी असं ते बोलीभाषेतलं रूप आहे. मग जो नित्यनियमाने वारी करतो तो वारकरी. आता हा सुद्धा फार ढोबळ अर्थ आहे बरं का. मी ढोबळ अशा अर्थाने म्हणतोय की वारी ही केवळ शारीरिक पातळीवरची साधना नाही आहे. त्याच्यामध्ये मनामध्ये काहीतरी मनाचा पोत बदलणं हे अध्यारूत आहे. एक आपण लक्षात घेऊया, हे काय झालं आहे, अकारण आपण आपल्या जगण्याची आध्यात्मिक जगणं आणि व्यावहारिक जगणं अशी दोन जणू हे दोन वेगवेगळे भाग आहेत आणि यांचा परस्पराशी काही संबंध नाही अशी एक सोयीची समजूत करून घेतलेली आहे.
म्हणजे आम्ही असं गृहीत धरतो की आम्ही जेव्हा देवळात जातो, अध्यात्म करतो, वारीमध्ये असतो, तेव्हाच फक्त चांगलं वागायचं, तेव्हाच परोपकार करायचा, तेव्हाच गोड बोलायचं, तेव्हाच कोणाला फसवायचं नाही. आणि एकदा त्यातून बाहेर झालं की म्हणतो काय करणार, व्यवहार आहे, व्यवहारामध्ये मला अनेक गोष्टी करायला लागतात, दरवेळीच खरं बोलून चालत नाही. हे सगळं आपण तारतम्याने घ्यायचं. पण वारी शब्दाचा किंवा जो वारकरी आहे याचा ज्ञानदेवांना अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे ना, तो दिव्य आहे. वारीकर हा जो शब्द आहे हा ज्ञानदेवाने तयार केलेला आहे. आणि त्याचा जो अभंगामधला वापर जो आहे ना, तो विलक्षण मार्मिक आहे. ज्ञानदेवानी वारी शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर. की ज्याने कायेने, वाचेने आणि मनाने जो उदार आहे, ज्याचं सगळ्या प्रकारे पूर्णपणे समर्पण ज्याने विठ्ठलाला केलेलं आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर जो सर्वस्वी समर्पित आहे, जो सर्व भावाने शरण गेलेला आहे, ज्याचा स्वतःच्या ठिकाणी कुठलाही अभिमान उरलेला नाहीये. म्हणजे ज्या मी कुणीतरी आहे या भावनेपासून आपण क्षणभर सुद्धा अलग राहत नाही. म्हणजे अगदी साधं सांगायचं तर आपली जी काही आपण लौकिकामध्ये पदवी घेतलेली असते, समजा मी डॉक्टरेट केलेली आहे, माझं नाव लिहिताना माझ्या नावापुढे जर कुणी डॉक्टर लिहिलं नाही शब्द तरी सुद्धा मला राग येतो. इतकं आपण जे चिकटलेलो असतो आपल्या लौकिकाला, पगाराला, नोकरीला, पदाला, प्रतिष्ठेला, सत्तेला, त्या सगळ्यापासून जो निराळ निघालेला आहे तो वारकरी आहे. हे जगणं अत्यंत अवघड आहे. पण हे जगणं आम्हाला जितकं परमार्थाकरता आवश्यक आहे तितकंच प्रपंचासाठी सुद्धा आवश्यक आहे. कारण आमच्या म्हणजे कुटुंबात, समाजात, देशात, घरात, सर्वत्र आम्हाला जो एक विसंवाद दिसतो त्याच्या मुळाशी असणारा आमचा अहंकार हे त्याचं कारण आहे. हे मान्य हो अथवा न हो. ज्ञानदेवांची अपेक्षा अशी आहे की ज्ञानदेव जेव्हा म्हणतात काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर, इथे वारकरी होणं याचा अर्थ आमच्यामध्ये आम्ही काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध आहोत आणि त्याच्यासाठी वारी करतोय. त्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणजे वारी आहे. हे बघा, हे केवळ अध्यात्मापुरतं नाहीये. आपण हा सुद्धा गैरसमज मनाबद्दल काढून टाकूया. कारण आज वारकरी या पदाची, वारकरी या संस्थेची एक विशिष्ट प्रतिमा समाजामध्ये आजही अत्यंत आदरमान्य आहे. याचा माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. कारण वारकरी ह्या पदाला जी आमची ही गेल्या 1000 वर्षाची परंपरा आहे आणि ज्ञानोबा तुकोबारायांसारख्या संतांच्या मालिकेचं जे आमच्यावरती एका अर्थाने कृपाछत्र आहे त्याचा परिणाम आहे की आम्ही वारकरी आहोत म्हटल्यानंतर समाजामध्ये एक साधारण धारणा अशी आहे की अरे हा काहीतरी नीतिमूल्य जपणारा व्यक्ती आहे की जपणारी व्यक्ती आहे. त्यामुळे वारी करणं आणि वारकरी होणं याच्यामध्ये एक काहीतरी विशिष्ट मूल्य संचित, मूल्य संस्कार हे अभिप्रेत आहेत. वारी का करायची? त्या मूल्यांचं कुठेतरी आम्हाला दर्शन घडावं, त्यांचा परिचय व्हावा, त्यांचे संस्कार 18 दिवस का होईना आपल्यावरती घडावेत, याच्यासाठी वारी करायची. हे कुठले संस्कार आहेत? ज्याला आम्ही साधी मूलभूत मानवी मूल्य म्हणतो. प्रेम, समता, बंधुता, परोपकार, करुणा आणि अतिशय साधेपणाने निर्लेप जगणं, ही जी मूलभूत मानवी गरज आहे, म्हणजे आमचं व्यक्तिगत जीवन असो किंवा सामाजिक जीवन असो, हे जर निरामय आणि निकोप बनायचं असेल तर ज्या मानवी मूल्यांचं आचरण हे अत्यावश्यक आहे त्यांचा वस्तुपाठ घडवणारा आचारविधी म्हणजे वारी आहे. कारण मी माझ्या अनुभवावरून सांगतो, मला हा प्रश्न अनेकांनी विचारलाय की अहो वारीमध्ये दिवसभर वारकरी चालतात, दिंडी चालते, ऊन असतं, वारा असतो, पाऊस असतो, तरी सुद्धा थकल्यासारखं का वाटत नाही? याचं माझ्या अनुभवाला आलेलं निश्चितपणे मी कारण सांगू शकतो. कारण वारी हा इतका सकारात्मक शक्तीचा एक स्रोत आहे की कुठेही आपल्याला ज्या सगळ्या भावभावनांना तोंड द्यावं लागतं, ज्या अनिष्ट असतात, स्पर्धा, असूया, द्वेष, मत्सर यांचे आघात आपल्यावरती रोज जगताना होत असतात, या कुठल्याही भावनेचा स्पर्श न झालेला लक्षावधींचा समूह जेव्हा भजन करत चालतो तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा जो एक प्रचंड
झोत चाललेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला थकवा वाटत नाही. ही सकारात्मक ऊर्जा जगण्याचं साधन म्हणजे वारी आहे. आणि म्हणून वारीचा दिनक्रम जो आहे तोही समजावून घेणं महत्त्वाचं आहे, जो आपल्याला पुढे बघायचा आहे. रामकृष्ण हरी.